हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणितचा पहिला लेसन बघितला, रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल न्यूमरल्स, आणि तो प्रॅक्टिस सेट त्याच्यावरचा आपण पूर्ण कंप्लीट केला. आज आपण कोणता लेसन बघणार आहोत तर सेकंड लेसन, रीडिंग अँड रायटिंग नंबर्स अप टू 5 डिजिट. म्हणजे 5 डिजिट पर्यंतचे जे नंबर आहेत त्याचं आपण काय करणार, रीडिंग आणि रायटिंग बघणार आहोत. पहिली मी इंट्रोडक्शन तुम्हाला सांगते, म्हणजे या पाठात काय आहे लेसन मध्ये ते थोडक्यात आपण बघू. आता 10 युनिट्स म्हणजे काय झालं तर 110, इथे 0 लागत नाही. 10 युनिट्स म्हणजे काय तर 110. आता 10 टेन्स म्हणजे काय तर 100, म्हणजेच काय तर 10 मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू 100. त्याच्यानंतर 10 हंड्रेड्स म्हणजेच किती झालं तर 1000, म्हणजेच काय 10 हंड्रेड्स 10 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 100 ने, म्हणजेच काय झालं इथे 10 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू 1000. त्याच्यानंतर इथे काय लिहिलंय मी 10,000. 10,000 म्हणजेच काय झालं तर 110,000. मग तुम्ही काय करायचं तर 10 ला पुढे किती लिहिलंय मी 1000. 10 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 1000 ने, म्हणजे आन्सर काय येणार इथे 10,000. म्हणजे 10,000 इज इक्वल टू 110,000. ह्याला पण आपण बोलताना काय बोलतो तर 110,000 असं आहे. म्हणजे पाठात या थोडक्यात तुम्हाला सांगितले आहे, पण आपण काही एक्झाम्पल पहिली सॉल्व्ह करून बघू, नंतर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला आज काय शिकायचं आहे. ते मी काही तुम्हाला एक्झाम्पल देते, ती तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करायची आहे, किंवा तुमच्याकडे बुक असेल तर उत्तमच आहे. बघा, तुम्हाला एक सांगितलंय इथे पहिला क्वेश्चन बघा काय आहे तो. हाऊ इज द नंबर 78,320 रिटन इन फिगर. असा एक वर्ड मध्ये नंबर दिलेला आहे 78,320 320. हा तुम्हाला काय करायचं आहे तर फिगर मध्ये लिहायचं आहे. म्हणजे ज्याला आपण काय बोलतो तर अंक लिहायचे. इथे काय लिहायचं 78,320 असं तुम्हाला एक नंबर दिलेला आहे. आता मग ह्या 7 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे तो कोणत्या स्थानाला आहे ते आपण बघू. 10,000 म्हणजेच काय होणार तर 70,000. त्याच्यानंतर 8,000, हा 8 कोणत्या प्लेसला आहे तर 1000 प्लेसला 8,000. त्याच्यानंतर 300 म्हणजे 3 कोणत्या प्लेसला आहे तर 100 प्लेसला 300. त्याच्यानंतर 20 म्हणजे काय झालं तर 10 प्लेसला काय येणार आहे इथे 2 येणार, आणि युनिट प्लेसला काय येणार 0. आता हे ह्याला वाचताना 10,000 1000 100 टेन्स आणि युनिट, म्हणजे हा नंबर कसा तयार होईल बघा 78,320 असं याचं आन्सर झालं. हा जो सॉल्व क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून बुक मध्ये दाखवले तेच मी घेतले 78,320. आपण लिहिताना कसं लिहिणार अंकात तर 78,320. आता हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर मी पुढचा क्वेश्चन घेते. आता मी सगळे क्वेश्चन शॉर्ट मध्ये लिहिणार, पूर्ण लिहिणार नाहीये. आज आपण फक्त अर्धाच प्रॅक्टिस सेट बघणार आहोत, बाकी आपण उद्याच्या भागात बघू. कारण एकदम पण सगळं आपण घेतलं तर आपल्या तुमच्या पण लक्षात येणार नाही. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, राईट द नंबर 19. असा एक नंबर दिलेला, मी पहिला वाचत नाही. असा एक नंबर आहे आणि हा तुम्हाला कशात लिहायचा आहे वर्ड्स मध्ये. आता कसा लिहाल हा, आता हा 9 कोणत्या प्लेसला आहे तर 10,000 बरोबर ना. म्हणजे ह्याची आपण लिहिताना कसं लिहिणार 99,000 बघा 99,900 बघा 99,999. पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. हा 9 जो आहे तो 10,000 प्लेसला आहे, हा 1000 प्लेसला आहे, हा 100 प्लेसला आहे, हा 10 प्लेसला आहे, आणि हा
युनिट प्लेसला. म्हणजे आपण कसं लिहिणार ते 99,999. आलं लक्षात तुमच्या? हे तुम्ही जरा नोटबुक मध्ये तुमच्या लिहून घ्या. आपण आता एक्सरसाइज नंबर 2 वर जाऊ. मी पहिली तुम्हाला 2 सॉल्व एक्झाम्पल सोडून दाखवली. तसा प्रॅक्टिस सेट सोपा आहे. तुम्हाला 1 to 100 नंबर आता लिहिता आले पाहिजेत वर्ड मध्ये, म्हणजे तुमचा हा लेसन पटकन क्लिअर होईल. एक्सरसाइज नंबर 2. आता पहिला क्वेश्चन काय आहे बघा. हाऊ इज द नंबर. एक नंबर दिलेला आहे, असा एक नंबर आहे बघा. मी पूर्ण क्वेश्चन लिहिणार नाहीये कारण लिहिण्यात खूप वेळ जातो आपला. असा एक नंबर लिहिलेला आहे आणि तो तुम्हाला काय करायचा आहे, वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. आता हा 6 कोणत्या प्लेसला आहे, तर 10,000 प्लेसला. 1000 प्लेसला काय आहे, तर 0 आहे. हा 6 कोणत्या प्लेसला आहे, हा 6 100 प्लेसला आहे. हा 0 10 प्लेसला आणि 6 कोणत्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला. बघा हा कोणत्या प्लेसला आहे, हा 6 तर 10,000. हा 1000 प्लेसला, हा 100 प्लेसला आणि हा 10 प्लेसला, 0 10 प्लेसला आणि 6 कोणत्या आहे, तर युनिट प्लेसला. मग हा नंबर तुम्ही कसा लिहाल बघा. 60,000, इकडे लक्ष द्या, 60,600 and 6. हा आपण एक पहिला एक्झाम्पल सॉल्व केलं बघा. 60,606 असं आपण कशात लिहितो, तर वर्ड मध्ये. तुम्हाला त्यांनी तेच सांगितलं. म्हणजे इथे तुम्ही जर पर्याय बघितला तुमच्या बुक मध्ये, तर पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर आहे हा. इथे पर्याय क्रमांक 1 काय बरोबर आहे, असं आपण पहिलं एक्झाम्पल सॉल्व करून बघितलं. त्याच्यानंतर एक सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. ते सगळं तुम्ही नोटबुक मध्ये जरा नोट डाऊन करा, किंवा बुक असेल तर तिथे तुम्ही जो ऑप्शन आहे दिलेला त्याला सर्कल करू शकता. नोटबुक मध्ये जर लिहून घेतला तर तुम्हाला अजून क्लिअर होईल. हे तुम्ही नंतर पण व्हिडिओ बघून हे करू शकता. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा काय आहे तो. द डिजिट, आता मी हा जरा लिहिते कारण क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. 9 इज इन द 10,000 and unit places. तुमच्या आता बुक मध्ये हा क्वेश्चन आहे. प्लेसेस ऑफ अ नंबर. आता बुक आहे तुमच्याकडे, मग तुम्ही बुक मध्ये लक्ष द्या फक्त. आता माझ्याकडे मी नोटबुक मध्ये लिहिलं आहे कारण माझ्याकडे बुक नाहीये आता. unit places of a number, there is a 0 तर हा क्वेश्चन मला लिहावाच लागणार आहे, नाहीतर तुम्हाला कळणार नाही. 0 इन द रिमेनिंग places write the number in words. Write the number in words. आता इथे क्वेश्चन बघा काय पहिला आहे तो. द डिजिट बघा, द डिजिट 9 इज इन द 10,000 अँड युनिट प्लेस. 9 तुम्हाला 10,000 प्लेसला एकदा आहे दिलेला आणि युनिट प्लेसला एकदा आहे, आणि बाकी जे प्लेसेस आहेत तिथे तुम्हाला काय सांगितलं आहे, तर 0 आहे. सगळीकडे 0 आहे. मग हा नंबर तुम्ही कसा लिहाल मला सांगा. हा नंबर लिहिते तुम्ही कसा लिहाल बघा. द डिजिट 9 इज इन द 10,000 अँड युनिट प्लेसेस ऑफ अ नंबर देयर इज अ 0 इन द रिमेनिंग प्लेसेस. राईट द नंबर इन वर्ड्स. आता इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. आपण एक काम करू, इथे 10,000 प्लेसला ते काय सांगतायत बघा.
इथे 9 आहे म्हणजे ह्याचं काय होणार, आपण कसं लिहिणार 90,000. आणि युनिट प्लेसला काय सांगितलं आहे, युनिट प्लेसला पुन्हा 9 आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू 9च राहणार इथे. मग हा नंबर कसा तयार होणार बघा, सगळीकडे आपण बाकी ठिकाणी 0 लिहू आणि इकडे या ठिकाणी आपण 10,000 प्लेसला काय लिहिलंय 9 लिहिलंय आणि इथे काय लिहिलंय युनिट प्लेसला 9. मग आता हे तुम्ही जर तुमच्या लक्षात येत नसेल तर आपण तुम्ही एक काम करू शकता, हा ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे, इथे कोणत्या प्लेसला नंबर आहे तर हा युनिट प्लेसला आहे, इथे 0 10 प्लेसला, हा 0 100 प्लेसला, हा 1000 प्लेसला. उरलेल्या सगळ्या ठिकाणी काय आहेत 0 आहेत, फक्त इथे युनिट प्लेसला आणि 10,000 प्लेसला काय 9 दिलेले. त्याच्यामुळे हा नंबर तुम्ही कसा तयार होतो तर 90,009. आणि हा आपण जर वर्ड मध्ये लिहायचं तर कसा लिहायचा तो 90,009. याचा पर्याय आता बघितला तर पर्याय क्रमांक 3 काय आहे बरोबर आहे. समजून घ्या, हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे बघा, म्हणून मी पूर्ण लिहिला. द डिजिट 9 इज इन द 10,000 अँड युनिट प्लेसेस ऑफ अ नंबर देयर इज अ 0 इन द रिमेनिंग प्लेस. आपल्याला करायचं काहीच नाही, फक्त आपल्याला कळालं की हा 9 कोणत्या प्लेसला आहे तर 10,000 प्लेसला आणि हा आणि काय सांगितलं त्यांनी युनिट प्लेसला 9 आहे, बाकी सगळीकडे 0 आहे. म्हणजे इथे आपण तसंच केलं ना, इथे 10,000 प्लेसला 9 लिहिला आणि युनिट प्लेसला मध्येच काय आले तर 0 आले म्हणजे हा नंबर काय आला तयार झाला तर 90,009. त्याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघू. तुम्ही जे काय ऑप्शन आहे तुमच्या बुक मध्ये ते टिक करून घ्या किंवा तुम्ही सगळे नोटबुक मध्ये लिहून घ्या. आपण 3rd नंबर क्वेश्चन बघू. आपले एक्सरसाइज नंबर 2 आपण सोडवत आहोत. तुमच्या जर आता एका वेळेला जर लक्षात येत नसेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघू शकता आणि मी सगळे एक्झाम्पल एकाच वेळी सॉल्व्ह करून घेणार नाहीये. आता तुम्हाला एक क्वेश्चन पुढचा आहे, हाऊ इज द नंबर 88,888 रिटन इन फिगर. मी फक्त त्याने वर्ड मध्ये जो दिला आहे इथे नंबर तेवढा फक्त तुम्हाला लिहून दाखवते. 88,000 पुढे काय 88,800 and 88 असा एक नंबर तुम्हाला वर्ड मध्ये दिलेला आहे आणि तो तुम्हाला कशात लिहायचा आहे तर फिगर मध्ये लिहायचा आहे. मी शॉर्ट मध्ये इथे लिहिते, हा जो नंबर आहे तो तुम्हाला फिगर मध्ये म्हणजे अंकात लिहायचा आहे. आता हा तुम्हाला दिसतोय तो अक्षरी दिलेला आहे. मग आता काय बोलले तिथे 80, आपल्या हे 3rd नंबरचं एक्झाम्पल चाललंय 88,888 बरोबर. मग 88,000 कसं लिहिणार तुम्ही 88,888. आता हा 8 कोणत्या प्लेसला आला तर बघा इथे 10,000 हा आहे 1000 प्लेसला, हा 100 प्लेसला आहे, हा आहे 10 प्लेसला, हा आहे युनिट प्लेसला. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली पहिल्या 8 ची 80,000, ह्याची काय झाली 8,000, ह्याची काय झाली ह्या 8 ची 800, त्याच्यानंतर ह्या 8 ची व्हॅल्यू काय झाली तर 10 प्लेसला म्हणजे त्याची 80 झाली आणि हा 8 झाली. युनिट प्लेसला असो त्याची व्हॅल्यू 30 राहते. त्यामुळे हा नंबर आपण असा तयार केला. म्हणजे तुमच्या बुक मध्ये पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 1. आता हे तुम्ही शोधू शकता तुमच्या बुक मध्ये बाबा कोणता पर्याय बरोबर आहे तो. मी माझं उत्तर काढण्याचं तुम्हाला म्हणजे काम केलं, बाकी तुम्ही बुक मध्ये हे टिक करू शकता कोणता आन्सर आहे ते. त्याच्यानंतर एक 4 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. एक 4 नंबरचा क्वेश्चन बघू. हाऊ इज द नंबर 1
नंबर. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नीट समजून घ्या. नेक्स्ट टू 19,219 written in words. Written in words. आता ह्याच्या नेक्स्ट म्हणजे काय, तर पुढचा, ह्या नंबरच्या पुढचा तुम्हाला नंबर लिहायचा. आता 19च्या पुढचा नंबर कोणता येणार मला सांगा. 19च्या पुढचा नंबर येणार 20. म्हणजे हा नंबर तुम्ही लिहिते कसा लिहिणार, नेक्स्ट नंबर कोणता येणार ह्याच्या पुढचा, तर 19,220. हा पण नेक्स्ट नंबर बघितला, पुढचा नंबर ह्याच्या. आणि त्यांनी काय सांगितले, हा वर्ड मध्ये लिहायचा आहे. मग कसा लिहिणार तुम्ही. आता यासाठी तुम्हाला मी सांगितलं की 100 पर्यंत तुमचे वर्ड्स मध्ये नंबर पाठांतर हवेत आणि ते 4thला हवेच पाठांतर, कारण हे सगळं 3rd पर्यंत होतं. 19,000 हे अचानक येत नाही, तर तुम्हाला पहिलं 100 पर्यंत सगळं करावं लागेल. 19,000 बघा, 200 अँड पुढे काय 20 असं तुमचं वर्ड. कारण त्यांनी सांगितलंय की नेक्स्ट नंबर शोधायचा आहे, तो पुन्हा वर्ड मध्ये लिहायचा आहे. 19,220 असं आपलं. म्हणजे याचा आन्सर कोणता बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 तुम्ही बघा बुक मध्ये आणि तिथे तुम्ही सर्कल करा, पेन्सिलने करा. त्याच्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन आपण बघू. हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. याच्यानंतर आपण सेकंड जे पुढचे जे आहे राहिले क्वेश्चन ते आपण पुढच्या भागात बघू. कारण एकदम जरी मी तुम्हाला शिकवलं तरी हे कळणार नाही, त्याच्यामुळे आपण थोडी थोडी रोजच्या रोज प्रॅक्टिस घेऊ. काय क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग is the wrong pair. आता काही तुम्हाला पेअर दिलेले आहे, त्याच्यातली रॉंग पेअर कोणती आहे ती आपल्याला रॉंग म्हणजे काय, तर चुकीची पेअर. पहिला नंबर आहे, आपण पहिल्यापासूनच सुरुवात करू. असा आहे 13,508 आणि तो पुढे तुम्हाला वर्ड मध्ये पण त्यांनी लिहून दाखवलेला आहे 13,508 असा एक आहे पहिला पर्याय. म्हणजे हा पर्याय तर बरोबर आहे, त्याच्यात काय चुकीचं नाहीच आहे. आता इथे त्याच्यानंतरचा पुढचा बघू आपण. 30,911. आता त्यांनी इथे दिलेलं काय आहे बघा, 3,000 बोलले आहेत त्याला. 3,000 मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. 900 and 11. आता मला सांगा, हा इथे जर तुम्ही 3 त्यांनी काय दिले 3,000, पण ऍक्च्युली ह्या 3 ची व्हॅल्यू काय आहे मला सांगा. हा नंबर लिहिते तुम्ही कसा लिहिणार, तर 30,911. म्हणजे हा बरोबर उत्तर काय येणार तुमचं 30,900 and 11. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुमचा जो पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे तो चुकीचा आहे. बघा, हा पहिला बरोबर आहे 13,508. पुढचे पर्याय आपल्याला शोधायची गरजच नाही. आता आपल्याला ही पहिली चुकीची जोडी भेटली आहे, त्यामुळे एकच इथे आन्सर लिहायचा आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर काय येणार, पर्याय क्रमांक 2. आता ते तुम्ही बुक मध्ये सर्कल करा त्या पर्यायाला आणि सगळं नोटबुक मध्ये लिहून घ्या. बाकीचे जे एक्झाम्पल आहे ते आपण पुढच्या भागात बघू. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.